नमस्कार, मी मनाली. अखेर ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालेलं आहे आणि मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. खरं तर आता आहे ना, जनता ऑपरेशन टायगर बरोबर ऑपरेशन तुडवाची वाट पाहत आहे. कारण इथे प्रश्न जनतेचा आहे. जनतेने 2024च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून विशेषतः उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील 9 खासदार निवडून दिलेले आहे. आपणाला माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये 40 आमदार गद्दार होऊन गुवाहाटीला पळाले वगैरे वगैरे, झाडी डोंगर, काय तो खूप इतिहास तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यानंतर उद्धवसाहेब यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते सर्व गद्दार एकत्र येऊन इथे BJP आणि एकनाथ शिंदे यांची फोडलेली शिवसेना गट एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले. त्यानंतर निवडणुका आल्या. तर लोकांनी जर 9 खासदार निवडून दिले आहे जनतेने, इथे महत्त्वाचा प्रश्न काय आहे? इथे बाळासाहेब ठाकरेंचं आपण समर्थन करतोय की एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आपण विरोध करताय, हा भाग नाही आहे. इथे प्रश्न आहे जनतेचा. जर जनतेने याही परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांनी राजीनामा दिल्यानंतरही उद्धव साहेबांजवळ सत्ता नसतानाही जर 9 खासदार निवडून दिले, तर जनतेने काहीतरी विचार करूनच हे 9 खासदार निवडून दिलेले असतील. मग आता हे जनतेने निवडून दिलेले आयते लेकरं घेऊन पळून जाणे, म्हणजे हे आयते घेऊन पळाले, तर इथे उद्धव साहेबांबरोबर जनतेचा सुद्धा हा अपमान आहे. मग आता जनता आहे ना, टायगर ऑपरेशन बरोबर ऑपरेशन तुडवा याची वाट पाहते. कारण जोपर्यंत हे जनतेने निवडून दिलेले खासदार तुडवल्या जात नाही, तोपर्यंत आमच्या जनतेच्या डोळेचे पारणे काही फिटत नाही. कारण आता खूप झालं. जनतेने निवडून द्यायचे. जनतेने कोणाच्या नावाने निवडून दिले? उद्धव साहेबांच्या नावाने, मशाल्या चिन्हावर. आणि का निवडून दिले हे जनतेला माहिती. मग हा इथे जनतेच्या अस्मितेचा किंवा जनतेच्या भावनांचा प्रश्न आहे. इथे उद्धव साहेबांपेक्षा जनतेच्या भावनांचा प्रश्न आहे. मग तुम्ही का घेऊन पळालेत? मग याच्यामागे खूप कारणं. एक तर मजेशीर कारणं, म्हणजे मजेशीर म्हटल्यापेक्षा छोटंसं कारण म्हणू आपण, की कुणाकडे तरी मयत झाली आणि तिथे उद्धव साहेब जाऊ शकले नाही. ठीक आहे, नेत्यांनी जायला पाहिजे, मान्य आहे. पण हे कारण असूच शकत नाही. हे अतिशय छोटंसं कारण आहे. हा दुसरा प्रश्न, अनेक जण म्हणतात की उद्धव साहेब वेळ देत नाही. तब्येतीच्या कारणामुळे उद्धव साहेब वेळ देत नसतील, किंवा आदित्य ठाकरे हे मतदारसंघामध्ये फिरत नसतील वगैरे वगैरे, काय अनेक कारणं सांगितले. आता कसं आहे की मनात नांदणं नसलं तर बायको खूप कारणं सांगत असते. म्हणजे तो पादला जरी, तो किती घाणेरडा पादला म्हणून मी त्याला सोडून जाते, हे असे कारणं झाले आहे. त्याच्यामुळं कारणं अनेक सांगता येते, पण मनात जर नांदणं नसलं तर काही पर्यायच नसतो. तर मग इथे जनतेने निवडून दिलेले खासदार पळाले, तर यांना तुडवलंच पाहिजे. काय झालं होतं मी तुम्हाला सांगते, की तेव्हा जनतेने ते खासदार का निवडून दिले हा महत्त्वाचा भाग आहे. जर उद्धव साहेबांना पदावरून पायउतार व्हावं लागलं, एवढं सारं राजकारणी षडयंत्र झालं, केंद्रामधून खूप सारं दबाव आला, कोट्यावधीची उलाढाल झाली, तर एवढं होऊन सुद्धा उद्धव साहेबांचे 9 खासदार का निवडून आले याच्या मागचं कारण असं आहे की कोरोना काळामध्ये काय झालं होतं
की मृत्यू, प्रत्येकाला साक्षात आपला मृत्यू दिसत होता. जनतेसमोर जगण्या मरण्याची तेव्हा लढाई होती. कारण कोरोनामध्ये कोणाचा मृत्यू होईल आणि कोण जाईल, तिथे जात धर्म राजकारण असं काहीही नव्हतं. बाकी इतर प्रत्येक गोष्टीलाच आम्ही उद्धव साहेब किंवा त्या शिवसेनेला किंवा राऊत साहेबांना किंवा सर्व उबाटा गटाच्या शिवसेनेला आम्ही समर्थन करतोच असं बिलकुल नाही. परंतु कोरोना काळामध्ये माननीय उद्धव साहेबांनी जनतेला जो आधार दिला होता, त्या आधारामुळे जनतेमध्ये एक उद्धव साहेबांबद्दल आदर आणि सहानुभूती आणि मनामध्ये प्रेम निर्माण झालं होतं. आणि एवढं कोरोना संपल्यानंतर किंवा कोरोना संपण्याच्या स्टेजवर असतानाच ही गद्दारी झाली. हे गुवाहाटीला पळालेत आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे पदावरून पायउतार झाले. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये उद्धव साहेबाबद्दल एक आदर होता आणि त्यांच्याबद्दल एक कणव होती आणि त्यामुळे जनतेने हे खासदार निवडून दिलेले होते. जर तुम्हाला उद्धव साहेबांचा नेतृत्व पटत नसेल तर तुमच्या खासदारकीचा पदाचा राजीनामा द्या. दम असेल तुमच्यात तर राजीनामा द्या आणि निवडणुकींना सामोरे जा, निवडून या आणि मग काय बोबा पाळायचं तेव्हा कोणाच्या पक्षात जायचं, कोणाच्या जवळ जायचं, कोणाच्या मांडीवर बसायचं. तिकडे केंद्रातल्या जो कोणी असेल, खरं तर एकनाथ शिंदे साहेब यामागे नाही आहे, खूप मोठं राजकारण आहे. कारण तेव्हा या जनतेने 400 पार करू दिले नाही आहे. लक्षात घ्या, कवी केशवसुतांची कविता आहे, सावध ऐका पुढल्या हाका. 400 पार तेव्हा झाले नाही, पण आता दुसऱ्याचे लेकरं चोरू चोरू नेऊन 400 पार करायचे आहे आणि त्यांच्या मताप्रमाणे सर्व केंद्रामध्ये बदल करून घ्यायचे. कारण ही आजची खासदारांची फोडाफोडी ही 2029ची तयारी आहे. इतकं साधं सोपं नाही आहे, फार मोठं राजकारण आहे. आणि आपले साधेसुधे एकनाथ शिंदे साहेब खरंच खूप साधे आहेत होते. त्यांना लक्षातच येत नाही आपला किती वापर होतो आहे आणि आपला वापर करून या महाराष्ट्राची किती तोडफोड होत आहे. खरं तर मोठी शोकांतिका आहे. आज सध्या महाराष्ट्रामध्ये नीटची, महाराष्ट्रामध्येच नाही संपूर्ण देशामध्ये नीटच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थी हा अतिशय उद्विग्न झालेला आहे. कित्येक विद्यार्थी आत्महत्या करत आहे. संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये एक हाहाकार माजलेला आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, पण नाही. शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट आहे, लक्षात घ्या. अजूनही पाऊस आलेला नाही आणि पाऊस कमी येण्याची शक्यता हवामान अंदाजानुसार दर्शवण्यात आलेली आहे. एवढं सारं असताना खरं तर कोणते प्रश्न हाताळायला पाहिजे? या देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये येऊन कोणते प्रश्न हाताळतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे तुम्ही भाव वाचा. एक विजयी भाव आहे खासदार चोरल्याचा. कारण पुढचे प्लॅनिंग त्यांचे यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. त्यांना कुठे शेतकऱ्यांसोबत काय घेणे देणं आहे, नीटच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना काय घेणे देणं आहे? आम्ही आहोत ना नीटच्या विद्यार्थ्यांचा विचार करायला. काही त्यांना घेणं देणं नाही आहे. आपण कोणाचे समर्थक नाही आहोत, कोणाचे विरोधक नाही आहोत. आपण जनता आहोत आणि आपण आपला स्वतःचा विचार करतो. या जगामध्ये युद्ध झाले, अमेरिका, इराण, इस्रायल युद्ध झाले. त्या युद्धानंतर केवढी महागाई वाढलेली आहे, कल्पना करू शकत नाही. व्यावसायिकांना व्यवसाय करताना किती तगमग झालेली आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचं निरीक्षण करा. साधा तुम्ही हॉटेल व्यवसायाचं निरीक्षण करा. त्या हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय करताना किती गोष्टीकडे तडजोड करावी लागलेली आहे. अशा कितीतरी समस्या आहेत. अनेक समस्यांवर खरं तर नेत्यांनी बोलायला पाहिजे, प्रश्न मांडायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. आणि ते खासदार न्यायचे, आपलं संख्याबळ वाढवायचं, असे निवडून देत नाहीत ना जनता. घ्या
जनतेला सुद्धा धडा शिकवणं आहे हा लक्षात घ्या. आपण निवडलेले खासदार चोरून नेऊन त्यांची मनमानी करणे आणि त्यांच्या मनासारखं या ठिकाणी संविधान बदलवणे किंवा संविधानाची तोडमोड करणे हे सुद्धा जनतेसोबत प्रतारणा आहे. ही खासदारफोडी केवळ या जे प्रादेशिक पक्ष आहे किंवा जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यातले खासदार आमदार फोडणे हे केवळ त्या पक्षांचीच तोडफोड नाही, तर हे जनतेच्या मनाची सुद्धा तोडफोड आहे. आणि म्हणूनच तुडवा ऑपरेशन व्हायलाच पाहिजे. जेव्हा तुडवा ऑपरेशन होईल तेव्हा कुठं आमच्या ह्या जनतेचा आत्मा शांत होईल. धन्यवाद.